चला किचनमधल्या काही सोप्या टिप्स आहेत. लाटणे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं पोळ्या लाटताना त्या लाटण्याला पीठ चिटकत नाही. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंगा टाकाव्या. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्यावर काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. स्वयंपाक करताना जळालेली भांडी लवकर साफ करण्यासाठी अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट पावडर टाकून स्वच्छ घासावीत. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. त्यामुळे हात लवकर स्वच्छ होण्यास मदत होते आणि हाताची आगही होणार नाही. तसेच आपण जेव्हा मासे खातो तेव्हा घशात जर काटा अडकला असेल तर 2 ते 3 केळी खाव्यात. अजून काही उपयोगी टिप्स आहेत. पोट बिघडले असते तेव्हा आल्याचा रस व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून घ्यावे, त्यामुळे बरे वाटते. घरातील कोणताही पंखा स्वच्छ करायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवावा. 2-3 दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळावा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवावा. कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. डोसा बनविण्यासाठी डोश्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कस्टर्ड ऑइलचे थेंब टाकावे, त्यामुळे हलवून घ्यावे. लसूण सोलताना नखामध्ये आग होते आणि कधीकधी वेळही खूप लागतो, तर त्यासाठी उपयुक्त अशा टिप्स आहेत. तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून म्हणजे लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवू शकता. त्यामुळे त्याचं टरफल मऊ होतं आणि त्या नखांशिवाय सहज निघतात. तसेच लसूण हलका सुरीने पण आपण किंवा वरवंट्याने दाब देऊन सुट्टा करू शकतो आणि त्यामुळे लसूण बाहेर येतो. तसेच लसणाच्या पाकळ्या डब्बीत भरून ठेवल्या किंवा जोरात हलवल्या घासल्यामुळे टरफले आपोआप निघतात. 15 ते 10 सेकंद मायक्रोवेव्ह केल्यानंतरही लसणाच्या पाकळ्या सहज निघतात. तसेच जर लसूण आपण सुट्टा करून जर उन्हामध्ये त्याला वाळायला ठेवलं तर त्याच्या लसणाच्या पाकळ्या हाताने सोलल्या की लगेच निघण्यास मदत होते. ज्यावेळी आपल्याला लसूण हवा आहे त्याच्या काही तास अगोदर आपण लसूण उन्हामध्ये जर ठेवला ना तर लसणाच्या पाकळ्या निघायला मदत होते आणि तुम्ही जर ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या नखाची आग होणार नाही आणि तुमचा वेळही वाचणार आहे. तर तुम्हाला आजच्या आपल्या चॅनलवरच्या जर किचन टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. त्यामुळे तुम्हाला अगदी वेगळ्या रेसिपी तसेच किचनमधील खास टिप्स या चॅनलवर दररोज नवीन पाहायला भेटतील. थँक्यू.